नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल। तर त्यासाठी मी 5-6 बटाटे इथे उकडून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तिखट, थोडी हळद, मीठ, धने जिरे पूड आणि थोडा चाट मसाला घालून आपल्याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आहे। छान एकजीव करून आपल्याला अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे। आता आपलं हे मिश्रण रेडी आहे आणि आपल्याला आता ब्रेड स्लाइस लागणार आहे। तर मी ते ब्रेड स्लाइस या प्रकारच्या कडा कट करून घ्यायच्या आहे। आणि अशा प्रकारे थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला असं डिप करून घ्यायचं आहे। खूप जास्त डिप नाही करायचं आहे, थोडंसं असं 1 मिनिट असं ब्रेडला घालून घ्यायचं आहे पाण्यात आणि काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे मिश्रण जे आहे आपल्याला इथे ब्रेडवर ठेवून अशा प्रकारे रोल करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। तर सर्व ब्रेड स्लाइसचे मी अशा प्रकारेच रोल बनवून घेतलेले आहे। आता आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे। तेल पण इथे आपल्याला गरम झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व ब्रेड रोल्स डीप फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय पण करू शकता, पण मी ते डीप फ्राय करत आहे। तर मुलांच्या टिफिनवर ऐन वेळेस काय द्यावं हे सुचत नाही आपल्याला सकाळच्या वेळेस, तर आपण हे ब्रेड रोल झटपट बनवू शकतो आणि पटकन पण होतात हे आणि मुलं पण खूप आवडीने खातात। तर अशा प्रकारे आपल्याला हे ब्रेड रोल अशा ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेतलेले आहे। बघू शकता छान क्रिस्पी आणि गोल्डन कलर झालेला आहे। तर अशा प्रकारेच आपल्याला सर्व ब्रेड रोल्स तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता आपले ब्रेड रोल्स बनून तयार आहे। तर खूप छान लागतात हे, क्रिस्पी आणि खूप छान वाटतात, टेस्टी। तर नक्की एकदा बनवून बघा।